पावसाळ्याची ती रात्र होती. आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं आणि विजांच्या कडकडाटाने सगळं गाव हादरत होतं. रात्रीचे साधारण 2 वाजले होते, पण एका घरात मात्र दिवा अजूनही चालू होता. ते घर होतं गावाच्या शेवटी उभं असलेलं जुनं एकाकी. त्या घरात राहत होती सायली. सायली नुकतीच त्या गावात राहायला आली होती. शहराच्या गोंगाटापासून दूर शांत आयुष्य जगण्यासाठी घर स्वस्तात मिळालं होतं. इतकं स्वस्त की लोकांनी तिला वारंवार विचारलं, तुला खात्री आहे का? पण सायलीने त्या सगळ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. पहिल्या काही दिवसांमध्ये सगळं काही ठीक होतं, पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. दररोज रात्री बरोबर 2 वाजता घरात कुठेतरी पाण्याचे थेंब पडण्याचा आवाज यायचा. टिप टिप टिप. सायलीने आधी दुर्लक्ष केलं. तिला वाटलं छत गळत असावं, पण एक गोष्ट विचित्र होती. पावसाळा नसतानाही तो आवाज यायचा. एके रात्री तिने ठरवलं, आज पाहूच या आवाजाचं कारण काय आहे. घड्याळात 2 वाजले. टिप टिप. आवाज पुन्हा सुरू झाला. सायली उठली, टॉर्च घेतला आणि आवाजाच्या दिशेने चालू लागली. आवाज स्वयंपाक घरातून येत होता. ती आत गेली. सगळं कोरडं, कुठेही पाणी नव्हतं. मग आवाज येतोय कुठून? ती स्वतःशीच बोलली. अचानक टिप. यावेळी आवाज तिच्या मागून आला. ती झटकन वळाली. कोणीच नाही, पण जमिनीवर एक पाण्याचा थेंब पडलेला. सायलीचा श्वास वेगाने चालू लागला. त्या रात्रीनंतर सगळं आणखी विचित्र होऊ लागलं. भिंतीवर ओलसर डाग दिसायला लागले आणि ते हळूहळू वाढत गेले, जणू काहीतरी आतून बाहेर येत होतं. एक दिवस सायलीने त्या डागावर हात ठेवला. तो थंड होता, पण जिवंत असल्यासारखा वाटत होता. आणि अचानक त्या डागातून पाणी बाहेर यायला लागलं. सायली घाबरून मागे सरकली, पण ते पाणी लाल होतं, रक्तासारखं. सायलीने दुसऱ्या दिवशी गावात चौकशी केली. एक म्हातारी बाई तिला म्हणाली, त्या घरात आधी एक कुटुंब राहत होतं. काय झालं त्यांना? सायलीने विचारलं. म्हातारी काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, त्यांची मुलगी ती विहिरीत पडली. सायली चकित झाली. अपघात? म्हातारीने डोळे मिटले. कोणी म्हणतं अपघात, पण काही लोक म्हणतात तिला ढकललं गेलं. सायलीच्या अंगावरती काटा आला. त्या रात्री पुन्हा 2 वाजले. टिप टिप. आवाज आता स्पष्ट होत होता. सायलीने टॉर्च घेतली, पण यावेळी आवाज घरातून नाही, बाहेरून येत होता. ती हळूहळू बाहेर गेली. आवाज विहिरीच्या दिशेने येत होता. घराच्या मागे जुनी विहीर होती, जी तिने कधीच लक्षात घेतली नव्हती. टिप टिप. सायली विहिरीजवळ पोहोचली. तिने आत डोकावलं. पूर्ण अंधार, पण आवाज स्पष्ट ऐकू येत होता, जणू काहीतरी पाण्यात हलत होतं. कोण आहे? सायलीने विचारलं. काहीच उत्तर नाही. ती मागे वळायला लागली. तेवढ्यात सायली, तिचं नाव स्पष्ट विहिरीतून. सायली थिजली. हळूहळू तिने पुन्हा विहिरीत पाहिलं. अंधारात 2 डोळे चमकत होते. मला बाहेर काढ. तो आवाज आता स्पष्ट होता, लहान मुलीचा. सायली घाबरली. तू कोण आहेस? मला बाहेर काढ. तीच विनंती. सायली काही क्षण विचारात पडली. तिला दया आली. तिने विहिरीत दोरी सोडली. पकड, ती म्हणाली. काही सेकंद शांतता. मग दोरी हालायला लागली, जणू दोरीला पकडून कोणीतरी वरती चढत होतं. सायलीचा श्वास अडकला. हळूहळू एक हात वर आला, ओला, पांढरट आणि थरथरणारा. मग दुसरा हात आणि ती मुलगी. पूर्ण ओले केस, चेहरा फिक्कट आणि डोळे पूर्ण काळे. सायली मागे सरकली. तू ठीक आहेस ना? ती कसंबसं म्हणाली. ती मुलगी हळूहळू हसली. तू मला बाहेर काढलं. सायलीने मान हलवली, पण त्या हसण्यात काहीतरी चुकीचं होतं, खूप चुकीचं. आता तू माझ्या जागी. सायली काही समजायच्या आत त्या मुलीने तिचा हात पकडला, थंड बर्फासारखा. आणि अचानक ती जोरात सायलीला ओढू लागली. नाही. सायली किंचाळली, पण तिचा तोल गेला. ती थेट विहिरीत पडली. पाणी थंड होतं, खूप थंड. सायली वर येण्याचा प्रयत्न करत होती, पण खाली काहीतरी तिचा पाय पकडून होतं. ती मुलगी आता पाण्याखाली. डोळे उघड, हसत. सायलीचा श्वास संपत चाललेला होता आणि शेवटच्या क्षणी तिला वर एक सावली दिसली. तीच मुलगी आता विहिरीच्या काठावर उभी होती, बाहेर, मोकळी. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली. सायली गायब झाली. कोणीच काही समजू शकत नव्हतं, पण त्या घरात पुन्हा रात्री 2 वाजता टिप टिप आवाज येऊ लागला. आणि विहिरीतून एक आवाज, मला बाहेर काढ. जर कधी तुम्हाला रात्री पाण्याचे थेंब ऐकू आले, तर त्याकडे दुर्लक्ष करा, कारण कधी कधी कोणीतरी मदतीची विनंती करत असतं, पण ती मदत तुमच्यासाठी सापळा ठरू शकते.